सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या लव्ह जिहाद प्रकरणातील शाहिद समीर सनदे आणि शाहरुख हुसेन देसाई यांना हातकणंगले पोलिसांच्या हवाली करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते खासदार किरीट सोमय्या यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली आणि तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी खासदार सोमय्या यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, आरोपींनी 2हून अधिक मुलींना फसवलंय. माफीनामा हे नाटक आहे. प्रकरणासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून अजून मोबाईल ॲप्स यांची तपासणी करायची आहे. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात हे 6वं लव्ह जिहादचं प्रकरण आहे. सगळ्याच ठिकाणी आरोपी हे मुस्लिम माफिया आहेत. यांची टोळी आहे. त्यांना प्रशिक्षण दिलं जाते. मालेगावहून आर्थिक सपोर्ट दिला जातोय. या सर्व ठिकाणचे आरोपी हे कट्टरपंथीय धर्मांध मुस्लिम माफियांचं काम आहे. पीडित मुली आणि त्याचा परिवार पुढे आल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले. अशाच पद्धतीनं धाडसानं पुढे येऊन तक्रारी करणं गरजेचं आहे. त्यांची ओळख गुपित ठेवण्यात येईल. यासह आरोपी संदर्भात अन्य विषयावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यात आली. यावेळी आमदार अशोकराव माने, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, हातकणंगले मंडल अध्यक्ष शीतल हावळे, पेठवडगाव मंडलाध्यक्ष अमरसिंह पाटील, हातकणंगले शहराध्यक्ष अमर इंगवले, बाळासाहेब गारे, शिरोली सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, दीपक यादव, अर्जुन चौगले, संदीप तानवडे, विनोद खिलारी, रावसाहेब चौगले, संजय नंदीवाले, संदीप कारंडे, नगरसेवक रोहित निगवे, अभि लोगडे, पंकज बुड्डे, सुदेश मोरे, दीनानाथ मोरे, रमजान मुजावर, संजय दुगंगे, प्रशांत येटाळे, अभिजित आरोडे, रावसाहेब कारंडे, संतोष कांबळे, सुभाष कुंभार, राजू इंगवले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. खूप विस्तृत चर्चा झाली. एसपी होते, SITचे हेड होते, महाराष्ट्रात अन्य ठिकाणी. आणि यात एक गोष्ट जे आमच्या लक्षात आली आहे की यात अधिकतर 14 ते 22 या वयोगटातल्या मुलींना फसवण्यात आलेलं आहे. आणि जे तरुण, विशेष करून मुस्लिम तरुण जे मुलींना फसवण्याचा प्रयत्न करतात ते चांगली अद्यतन ऍपचा उपयोग करतात आणि त्यांच्यामुळे पोलिसांच्या तपासात गती यायला वेळ लागते. अशा अनेक पैकी ज्याच्या 12 मुलींचा संपर्क करायचा मी त्यांना सुचवलं आहे की जे मेन कंपनी आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर, मी मंत्रालयात पण या विषयात आज चर्चा केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची, सायबर सेलच्या प्रमुखांची, की त्या एरियातून अशा प्रकाराचे ऍप आणि त्याचा उपयोग कसा केला गेला याची माहिती घेतली पाहिजे. कारण या प्रत्येक प्रकरणात, तो अमरावती असो की पुणे असो की मुंबई असो की कोल्हापूर, एखाद 2 व्यक्ती पुढे येतात, पण त्याच्यानंतर त्यांनी जे त्या मुलांनी मोबाईल टेक्नॉलॉजीचा, IT टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मुलींना धमक्या देणं, ब्लॅकमेल करणं, फसवणं, फोटोशॉप, यात हे पण लक्षात आलंय की अनेक मुलींचा आई वडिलांना फोटोशॉप करून आता फोर्ज व्हिडिओ, फोटो पाठवून पण धमकी आज दिली जात आहे. या सगळ्यांचं महाराष्ट्र पोलीस आणि इथले पोलीस अधिकारी उपयोग करणार.
आम्हाला खात्री आहे की हा इथल्या प्रकरणात काही डझन मुलींना फसवण्यात आलेलं आहे. 2-5 दिवसात तपासाला गती मिळेल. ती कोणकोणती ऍप होती ज्याची उल्लेख काही झाला का ते ऍपवरती बंदीचा यावी असं तुम्ही आता मागणी आता मुद्दा असा आहे की त्यांनी बऱ्यापैकी प्रगती केली आहे, पण सायबर सेल आणि हे नवीन ऍप याच्या संबंधी आता ते पुढच्या काळात आणखीन तपास वाढवित आहेत. त्यांना मूळ धागेदोरे मिळालेले आहेत. जसं पहिले एक मिळालं, मग दुसरी FIR आली, पहिले एक व्यक्ती सापडला, आता त्याला एक जोडीदार सापडला. हळूहळू प्रत्येक ठिकाणी मुंबईत पण तेच झालं, नाशिकमध्ये तेच झालं, महिनाभर लागतंय. पण यात मी जो मूळ मुद्दा आज जे सांगितला आहे, हे सगळ्यांचे मोडस ऑपरेंडी एकच आहे. याचा अर्थ या सगळ्या मुलांना कोणीतरी ट्रेनिंग देतंय किंवा उकसवतंय. तो कोणतरी ज्याला मूळ जिहादी जो आहे ते शोधून काढलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली आहे की सिमिलॅरिटी अशी डेव्हलप होत नाही. कारण की एक अमरावती कुठे, कोल्हापूर कुठे, नाशिक कुठे, मुंबई कुठे, तर ह्याच्या मागे मोठं षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र कोण आहे ब्रेन तेही शोधणार.